तर कशी आहे शेजारी पब्लिक? आज सकाळी सकाळी मला जायचंय कॉलेजला. मला नाही म्हणजे सगळ्यांना कॉलेजला जायचं आहे. आणि झोपेतून उठून नाही मी अंघोळ करून आली आहे. एवढ्या सकाळी अंघोळ करायला लागते. 5 वाजता उठली होती मी आणि सकाळी 5 वाजता मी अंघोळ केली. कशाला? कारण कॉलेजला जायचं होतं म्हणून. मजबुरी आहे बाई, जावं लागते कॉलेजमध्ये. नाही गेलं तर काय शिवा खाऊन अजून. जाऊ द्या, तुम्ही मला फॉलो करून घ्या बाई. एक व्हिडिओ टाकते 5 जण अनफॉलो करून जाते मला. अनफॉलो नको करत जा यार. एवढ्या उम्मीदने मी व्हिडिओ टाकते की माझे व्हिडिओवर फॉलोवर्स येईल, व्ह्यूज पण व्ह्यूज पण नाही येत आणि फॉलोवर्स पण नाहीत. जाऊ द्या, हे बघा कशी झोपते. जाऊ द्या, पण माझ्या आयडीला यार अनफॉलो नको करत यार तुम्ही लोक. माहितीये का, जे लोक जे मला फॉलो करतात ना बाई, ते खूप छान आहे. छान छान. आणि तुम्हाला मी एक सांगू का बाई, कोणाला माहिती का एवढं बोलून नाही घ्यायचं जसं की ते त्यांचं बोलणं कोणाच्या मनाला लागेल तेवढं तर नाही बोलून घ्यायचं. मला बोलले खूप जण की श्रेया तुझ्याशी नाही होणार, तू काही नाही करू शकत. असं एक वर्ड बोलले ना, तू काही नाही करू शकत भाई, तेव्हा मी रडायला चालू केलं होतं. कोणाला माहित नाही मी रडली म्हणून, पण मी तुम्हाला सांगते कोण बोललं ते नाही सांगणार. पण नाही का, एक जण बोललो तर मला तू काही नाही करू शकत. मी तर हेच करून दाखवायचं आहे. जे लोक बोलतात ना मला तू नाही करू शकत, तुला काही नाहीये, तू काही नाही करू शकत, एवढंच बोललो तर फक्त. त्या दिवशी नाव नाही घेणार मी. आणि सॉरी, मी व्हिडिओ मध्ये बोलताय कारण मला नव्हतं आवडलं ते. जे तुम्ही बोलताना बाई थोडासा विचार करून बोलायचं. माहितीये का, कोणाच्या मनाला लागेल ना सांगता नाही येत. जाऊ द्या, आपण जाऊ कॉलेजमध्ये. कॉलेजला जाता तेच ते विचारत होता की तुझ्याशी नाही होणार. असो, जाऊ द्या. आपण कॉलेजला आलो, 10 मिनिट लेट झालं म्हणून आम्हाला अंदरच नाही घेतलं. नंतर 8 वाजता अंदर घेतलं. बाई, अर्ध कॉलेज चढतपर्यंत नाही का आमचे पूर्ण हालत डाऊन होते. ते अर्ध्या पायऱ्या चढतपर्यंत आमचे पाय काय पुरं शरीर दुखायला लागतं. नंतर बघितलं तर क्लासमध्ये कोणीच नव्हतं, कारण दुसऱ्या रूम मध्ये बसवलं होतं सगळ्याला. मग तिकडे गेली. आणि तुम्ही बोलतात ना की तुझे फ्रेंड्स नाही दिसत, बाई मला ते बिलकुल नाही आवडत. ते फ्रेंड्स बनवणं आणि ते मैफिल जमून बसणं मला बिलकुल नाही आवडत. ते 3 तास नंतर जे डोक्यात आलं ते लिहून टाकलं आणि निघाली मग घरी जायसाठी. भाई, आमच्या कॉलेजचा गेट बनता वाटते नवीन. अजून गेट पण आमच्याच पैशाने बनता येतो, कारण आम्ही फीस भरतो आणि ते लोक नवीन खर्चे काढतात कॉलेजचे. तर घरी आल्यावर आंघोळ वगैरे केली. भाई, इतकी गरमी होते ना आमच्या इकडे, काय सांगू तुम्हाला. आणि मी घरी पण येऊन गेली तरी पण माझी बहीण माझ्या मागे तेव्हा मोबाईल बघत आहे. मोबाईल तिच्या म्हणजे मोबाईल नाही सुटणार कधी. बाबा, आपण नाही बोलत कोणाला. नंतर आम्हाला संध्याकाळी लग्नाला जायचं होतं, तर छान रेडी वगैरे झाली. मग आम्ही गेलो विद्यावासिनीमध्ये जायचं होतं, जवळच होतं आमच्या घराच्या. यार झूम करतो ती झूम पण नव्हता होत. मोबाईलचा कॅमेरा काय झालं माहिती नाही. मम्मीला वाटलं थांब ना, मला पण घेऊन चल. मम्मी एक तर समोर मी मागे तर येऊन गेलो होतं बाई. पण मग नवरी नवरदेव यायचे होते, म्हणजे त्यांना वेळ होता यायला. तर वेळ होता. आम्ही म्हटलं जेवण घ्यायचं. नंतर जेवण वगैरे केलं. आम्ही जेव्हा जेवण करायला बसलो तेव्हा ते नवरी नवरदेवची एंट्री झाली. आणि तुम्हाला विचारू काय यार, खरं मध्ये आज माहित नाही सगळ्यांनी काय मला हर्ट करायचं काय असं ठरवून वगैरे ठेवलं काय बाई. जे येऊन राहिलं ते मला बोलून चालले.